12 सेक्शन 34 झाला. सेक्शन 35 मध्ये आता कॉस्ट कधी कधी लावतो मॅडम आपण. जनरल कॉस्ट असतात. कोर्टाला जेव्हा काही वाटलं की पार्टीने डिफॉल्ट केलाय किंवा मॅटर जेव्हा पूर्ण टोटली डिस्कस होतं तेव्हा काय होतं, आपण क्लायंटमध्ये कॉस्ट मागत असतो. सर मला याच्याकडून पैसे पण पाहिजे आणि माझा जो काही खर्च झालेला आहे, कशाचा खर्च झाला, कॉस्ट सूट दाखल करण्याचा, ठीक आहे की नाही, मला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, वकील लावावं लागलं, ह्या सगळ्या गोष्टीचा कॉस्ट मागतात. मग आता तो कॉस्ट म्हणजे हा जनरल कॉस्ट आहे. पण नंतर कंपल्सेटरी कॉस्ट पण असतो, कंपल्सेशनचा कॉस्ट असतो, ऍडजस्टमेंटचा कॉस्ट असतो. तर आज ही प्रोसिजर बघूया आपण कॉस्ट कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. सेक्शन 35 कॉस्ट subject to such a condition and limitation as may be prescribed and to the provision of any law for the time being in force. कुठल्याही प्रोव्हिजननी म्हटलं असं की इथे कॉस्ट नाही लावायचा, लागणार नाही तर लागणार नाही. पण हा सेक्शन जो आहे तो जनरल कॉस्ट बद्दल बोलतो. म्हणजे जर क्लेंट मध्ये क्लेंटिफनी टाकलं आहे की हा जो सूट आहे याचा मला रिलीफ मिळावा, माझ्या याच्याकडे एवढे पैसे आहेत ते पण मिळावे आणि विथ कॉस्ट मिळावे. विथ कॉस्ट मीन्स काय, मला जो दावा दाखल करण्याला खर्च लागतोय तोही मिळावा. The cost of an incident to all suits shall be in the discretion of the court. मग आता इथे काय, पहिला पॉइंट कोर्टाच्या डिस्क्रिएशन वर तुम्हाला कॉस्ट कोर्ट देणार आहे. ठीक आहे की नाही, तो कितीही जरी मागत असेल तरी कोर्टाला जेवढा योग्य वाटला तेवढाच कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. And the court shall have full power to determine by whom or and the court shall have full power to determine by whom or out of what property and to what extent such a cost are to be paid. बघा, कोर्टाला फुल पॉवर आहे. कोर्टाने किती कॉस्ट द्यायचा, कुठल्या प्रॉपर्टी मधून घ्यायचा तुमच्या. म्हणजे आता डिफेंडंटच्या 2 प्रॉपर्टी आहे, 1 प्रॉपर्टी आहे, 2 प्रॉपर्टी आहे. डिफेंडंटनी जर कॉस्ट भरली नाही तर कोर्टाला पॉवर आहे की या प्रॉपर्टीला अटॅच करून त्याला सेल करून तुमचा कॉस्ट देऊ शकते. अशा प्रकारे त्यानंतर डिटरमाइन बाय होम और आउट ऑफ व्हॉट प्रॉपर्टी, म्हणजे कुणाकडून कॉस्ट द्यायची आहे, प्लेंटिफ कडून की डिफेंडंट कडून, ते कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर आहे. and what extent such a costs are to be paid and to give all necessary directions for such a for the purpose aforesaid. कुठल्याही प्रकारचे डायरेक्शनही देऊ शकतं मग कोर्ट कॉस्ट पेड करण्यासाठी. म्हणजे अटॅचमेंट करा, सेल करून त्याचे पैसे आणा आणि ते पैसे कॉस्टच्या किमतीमध्ये दुसऱ्या पार्टीला द्या. The fact that the court has no jurisdiction to try the suit shall be no bar to the exercise of all such a power. इथे हायलाइट करून ठेवा किंवा ब्रॅकेट करून ठेवा, IMP करून ठेवा. कॉस्ट ज्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन जरी नसेल, ठीक आहे की नाही, एखाद्या कोर्टामध्ये सूट गेला, वॅक्शिशस सूट टाकला तुम्ही आणि समजा त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही आहे मॅटर चालवायचं, तरीही ते कोर्ट जे आहे ते कॉस्ट लावू शकतं. त्या कोर्टाला बार नाही आहे किंवा तो कोर्ट हे नाही आहे, रेस्ट्रिक्शन नाही आहे त्या कोर्टाला की ते कोर्ट कॉस्ट लावू शकतात. म्हणजे इथं काय, या सेक्शन मध्ये लक्षात ठेवायचं की जनरल कॉस्ट कोर्ट लावू शकतो. कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर आहे. कुठल्याही प्रॉपर्टी मधून कोणत्याही व्यक्तीकडून कॉस्ट घेऊ शकतं आणि जरी कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नसेल तरी कोर्ट कॉस्ट लावू शकतो. आता ज्युरिस्डिक्शन काय ते आपण चांगल्या प्रकारे शिकलोय. कंपल्सरी पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन आहे, लोकल ज्युरिस्डिक्शन, कुठल्याही प्रकारचं. म्हणजेच त्या कोर्टाला मॅटर चालवण्याचा अधिकार जरी नसला तरी ते कोर्ट कॉस्ट मात्र लावू शकतं. ठीक आहे. where the cost direct that any cost shall not follow the event the court shall state its reason in writing. आता बघा इथे काय म्हटलंय, पहिलं तर या सेंटेन्सला लक्षात घेऊ. कॉस्ट shall not follow the event हा खूप महत्त्वाचा आहे कुठल्याही परीक्षेसाठी. कॉस्ट shall follow the event not and नॉट फॉलो द इव्हेंट. ठीक आहे, 2 गोष्टी आहेत, फॉलो द इव्हेंट आणि नॉट फॉलो द इव्हेंट. जेव्हा कोर्ट कुठलीही पार्टी एंटायटल असते कॉस्ट साठी, म्हणजे प्लेंटिफ कॉस्ट मागतोय आणि जर प्लेंटिफ सक्सेस होत असेल त्याच्या केसमध्ये, त्याच्या फेवर मध्ये डिग्री लागत असेल तर कोर्ट डिफेंडंटला सांगेल की तुम्ही याला कॉस्ट द्या. म्हणजे कॉस्ट शाल फॉलो द इव्हेंट, ज्याच्याकडूनच इव्हेंट इथे काय सक्सेस आहे, ज्याच्याकडनं निकाल लागलाय, जो पार्टी एंटायटल आहे त्याला म्हणतात फॉलो द इव्हेंट. म्हणजे कॉस्ट घेण्यासाठी एंटायटल आहे ती पार्टी, म्हणजे फॉलो द इव्हेंट असा एक सेंटेन्स दिलाय त्याच्यासाठी. मग ती पार्टी काय, कोर्ट काय करेल, त्या पार्टीला कॉस्ट देईल. ठीक आहे. पुढे म्हटलं आहे अँड नॉट
फॉलो द इव्हेंट. आता इथे काय सेंटेन्स दिले त्यांनी, वेअर द कोर्ट डायरेक्ट्स दॅट एनी कॉस्ट शॅल नॉट फॉलो द इव्हेंट द कोर्ट शॅल स्टेट इट्स रिझन इन रायटिंग. मग जर कोर्ट कॉस्ट देत नसेल, इव्हेंट फॉलो करत नसेल, तर मग कोर्टाने काय करावे, रिझन्स लिहावे. कळलं? त्याच्यासाठी मी 2 याच्यामध्ये डिवाइड केले आहे समजण्यासाठी. ठीक आहे. सो या 2 गोष्टी लक्षात ठेवा. जर कोर्ट कॉस्ट ग्रांट करत नसेल, जो पार्टी सक्सेस झाला, इव्हेंट मीन्स काय, सक्सेस झाला, एंटायटल आहे कॉस्ट घ्यायला, पण कोर्ट कॉस्ट देत नाही, मग कोर्टाने रिझन्स लिहिले. क्लिअर? कळलं शिवानी? नाही. हे बघ, जेव्हा ही कुठली पार्टी प्लेंटिफ आहे, प्लेंटिफनी सूट दाखल केला एका कुठल्या तरी व्यक्तीच्या अगेन्स्ट, तो डिफेंडेंट आहे, मग कोर्टात प्लेंटिफ कडनं रिझल्ट लागला, प्लेंटिफ जिंकला. आता मग प्लेंटिफनी त्याच्या शेवटी सूट मध्ये टाकलं होतं, सर मला याच्याकडनं 1 लाख रुपये घ्यायचे आहेत. ते तर घ्यायचेच आहे, 5% इंटरेस्टने घ्यायचे, प्लस म्हणताय की विथ कॉस्ट ऑफ दी सूट. म्हणजेच काय, मी जो सूट दाखल करतोय ना डिफेंडंटच्या अगेन्स्ट, त्याला मला जवळपास वकिलाची फीस धरून आणि 2-3 वर्ष सूट चालला, त्याला 50,000 रुपये काय आला आहे, खर्च आला. याला म्हणतो आपण कॉस्ट. जे काही खर्च आला दावा दाखल करण्यासाठी, तर मग हा खर्च कोर्ट देणार आहे तुम्हाला, त्याच्याकडून घेऊन, कोणाकडून, डिफेंडंट कडून घेऊन. मग वरती सांगितलं व्हॉट प्रॉपर्टी. मग समजा त्याला डिफेंडंटला म्हटलं पैसे द्या, तो देत नाही, मग कोर्ट म्हणताय, कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर आहे की व्हॉट प्रॉपर्टी मधून, मग त्याची कुठली तरी प्रॉपर्टी अटॅच करेल कोर्ट आणि त्याच्यातून काढून देईल. कुठल्याही प्रकारे कोर्ट तुम्हाला त्याच्यातून खर्च काढून देऊ शकतो, कॉस्ट. तुम्हाला 50,000चा कॉस्ट जो आहे तो डिफेंडंट प्लेंटिफला देणार आहे. तर मग इथे म्हटलं आहे की कोर्ट शॅल कॉस्ट शॅल फॉलो द इव्हेंट. जो जिंकेल आणि जो एंटायटल आहे कॉस्ट घेण्यासाठी, म्हणजे त्याला खरंच कॉस्ट मिळणार आहे, त्याला खर्च लागला तो मिळणार आहे, जो एंटायटल आहे त्याला कोर्ट कॉस्ट देणार आहे. आता परत इथे काय म्हटलं आहे, अँड नॉट फॉलो द इव्हेंट. मग इथे काय म्हणतात, वेअर द कोर्ट डायरेक्ट दॅट एनी कॉस्ट शॅल नॉट फॉलो द इव्हेंट द कोर्ट शॅल स्टेट इट्स रिझन इन रायटिंग. तुमच्याकडनं निकालही लागला प्लेंटिफ कडनं, पण कोर्ट म्हणताय खर्च देणार नाही मी तो 50,000 रुपये तुम्ही जे विथ कॉस्ट मागितले ते. मग हे म्हणतात की का देणार नाही, तर मग कोर्ट म्हणतात मी रिझन्स लिहून देते की का देणार नाही. कारण मग असं होऊ शकतं, जेवढी चूक तुमची होती त्याच्यापैकी थोडीफार, जेवढी चूक तुमची होती तेवढी चूक डिफेंडंटची होती, पैसे तर बनत आहे पण खर्च मिळणार नाही. भरपूर केसेस मध्ये असं होतं. आणि मग जिंकूनही, फेवर मध्ये केस लागूनही प्लेंटिफच्या जर तुम्हाला कॉस्ट मिळत नसेल, तर कोर्टाला रिझन लिहून द्यावं लागेल. कशासाठी रिझन लिहून द्यावं लागेल, अँड कॉस्ट शॅल नॉट फॉलो द इव्हेंट. जर असं लिहिलं कोर्टाने की कॉस्ट मिळणार नाही, तर मग रिझन्स लिहून द्यावं मध्ये लिहावं लागेल ना, जर नाही लिहिलं असेल प्लेंट मध्ये लिहिलं नाही तर भेटत, मग कसं काय भेटणार, त्यांनी मागितलं तरच भेटणार. प्लेंट मध्ये सर मी म्हटलं मला रिलीफ काय पाहिजे, 1 लाख रुपये पाहिजे, ठीक आहे, आणि बाकी काहीच लिहिलं नाही आम्ही, तर मला 1 रुपया कॉस्ट कोर्ट देणार नाही. मी लिहिलं की 1 लाख विथ कॉस्ट ऑफ दिस सूट, तरच मला सूटचा कॉस्ट मिळणार आहे. अपील आहे ना, इंटरेस्ट मध्ये पाहिलं आपण, तुम्ही डायरेक्टली अपील करू शकता, पण फ्रेश सूट दाखल करू शकत नाही. चला, हे जनरल कॉस्ट होता, इथे लिहून ठेवा. 35 ला जनरल कॉस्ट, 35 सेक्शन 35 इट इज अ जनरल कॉस्ट. आता येऊया आपण 35A, कंपल्सटरी कॉस्ट इन रिस्पेक्ट ऑफ ए फॉल्स और वैक्शिशियस क्लेम और डिफेन्स. कुठलाही, आता क्लेम अँड डिफेन्स, क्लेम कोण करतं, प्लेंटिफ करतो, ठीक आहे, आणि डिफेन्स कोण घेतं, डिफेंडंट. मग प्लेंटिफनेही काही जर वैक्शिशियस क्लेम केला असेल तर त्याला कंपन्सेशन भरावं लागेल कोर्टामध्ये, आणि डिफेन्सनी काही वैक्शिशियस डिफेन्स घेतला असेल तर त्यालाही कोर्टामध्ये पैसे भरावे लागणार आहेत कंपन्सेशनचे. तर बघा काय म्हटलं आहे, इफ इन एनी सूट और अदर प्रोसिडिंग इंक्लुडिंग अँड एक्झिक्युशन प्रोसिडिंग बट एक्सक्लुडिंग अँड अपील और रिव्हिजन. इथे म्हटलंय तुम्हाला कंपन्सेशन लागेल वैक्शिशियस सूट दाखल केला तर. कशाला लागेल, एनी सूट, कुठल्याही सूट मध्ये, ठीक आहे की नाही. दुसरं काय म्हटलं आहे, एनी सूट, अदर प्रोसिडिंग, कुठलीही अदर प्रोसिडिंग असेल, ऍप्लिकेशन असेल, पिटिशन असेल, ठीक आहे, त्यालाही लागेल. परत म्हटलं इन्क्लुडिंग अँड एक्झिक्युशन. प्रिलिम साठी लक्षातच ठेवायचं, आपल्याला वैक्शिशियस सूट साठी कंपन्सेशन एनी सूटला लागणार आहे. दुसरं काय म्हटलं आहे, एनी अदर प्रोसिडिंग, इथं लिहिले अदर प्रोसिडिंग, हे असे 4 ऑप्शन येतात, ठीक आहे. तिसरं काय आहे, इन्क्लुडिंग अँड एक्झिक्युशन. एक्झिक्युशन ऑफ डिक्रीला सुद्धा काय लागणार आहे मॅडम, वैक्शिशियस एक्झिक्युशन ऑफ डिक्रीचं दाखल केलं ऍप्लिकेशन तर कंपन्सेशन लागणार आहे, खोटा अर्ज दाखल केलं तर. पण नॉट
काय म्हटलं आहे, अपील अँड रिव्हिजन. ठीक आहे, अपील आणि रिव्हिजनला लागणार नाही. अपील अँड रिव्हिजन लिहून याच्यासाठी दाखवत आहे की 4 ऑप्शन झाले आता आपले कशाचे, प्रिलिमिनरीचे. ठीक आहे, तर मग आपल्याला आन्सर काय आहे, चौथं रॉंग आन्सर आहे. अपीलला आणि रिव्हिजनला लागणार नाही, बाकी सगळ्याला कंपल्सरी कॉस्ट लागणार. अपीलला आणि रिव्हिजनला का लागणार नाही, किंवा कुठलाही सूट जर एका कोर्टामधून पूर्ण चेक होऊन जातो, पूर्ण त्याच्यावर जजमेंट येऊन जातं, नंतरच आपण अपील करतो, नंतरच रिव्हिजन करतो. मग वॅक्सिशन्स असताना तर त्याच कोर्टात खाली कंपल्सेशन लागलं असतं, कळलं का, अपील मध्ये नसतं लागलं. तर त्याच्यासाठी अपील आणि रिव्हिजन हायकोर्टात होतं, अपिलेट कोर्टात होतं. ऑलरेडी समजा एकीकडून चेक होऊन गेले सगळे कागदपत्र, तर त्याच्यावर नंतर कोणी ऑब्जेक्शन घेईल का, नाही घेणार, बिकॉज कंपल्सरी कॉस्ट लावण्याची प्रोसिजर खालच्या कोर्टात झाली आहे असं ते समजू. ओके, if in any suit or other proceeding including an execution proceeding but excluding an appeal or revision, any party object to the claim or defense on the ground that the claim or defense or any part of it is as against the objector false or vexatious to the knowledge of the party. आता इथे काय म्हटलं आहे, कुठल्याही डिफेन्स कुठल्याही प्लेंटिफचा क्लेम त्यांनी फाल्स आणि वेक्शिशियस टाकला आहे, आणि कुठल्याही डिफेन्सचा कुठल्याही डिफेंडंटनी डिफेन्स त्यांनी फाल्स आणि वेक्शिशियस टाकला आहे. म्हणजे हा प्लेंट मध्ये म्हणतो खोटारड्या गोष्टी सांगतो, ठीक आहे, आणि तो डब्ल्यूएस देताना खोटारड्या गोष्टी सांगत असेल ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, कंपल्सरी कॉस्ट लागेल. मग अगेन्स्ट द ऑब्जेक्टर, मग आता कोणीतरी ऑब्जेक्शन घेईल याच्यावर, ठीक आहे की नाही, प्लेंटिफनी टाकलं तर डिफेंडंट घेईल, डिफेंडंट टाकलं तर प्लेंटिफ घेईल. false or vexatious of the to the knowledge of the party by whom it has been put forward. ज्यांनी ते समोर आणलेलं आहे तो ऑब्जेक्शन घेणार आहे की हे जो फाल्स आणि हे जो सूट त्यांनी दाखल केलाय तो वॅक्शिशियस आहे. And if thereafter as against objector such a claim or defense is disallowed, abandoned or withdrawn in whole or in a part, ठीक आहे, आणि तुम्ही काय म्हणणार आहे, याला अबॅन्डन करा, डिसअलाउ करा. यांनी जे टाकलं ना वॅक्शिशियस क्लेम, हा म्हणतो की मी त्याची बदनामी केली, असा सूटच बनत नाही, खोटारडा सूट दाखल करतो, त्याला डिसअलाउ करा. कोर्टाला मागणी करता एक पार्टी, त्याला अबॅन्डन करा, बॅन करा, अँड विथड्रॉन काढून घ्या, इन अ होल ऑर इन अ पार्ट. आता जर पूर्णच्या पूर्ण वॅक्शिशियस असेल तर पूर्ण काढून घेईल, पार्ट मध्ये वॅक्शिशियस असेल तर पार्ट काढून घेईल. द कोर्ट इफ इट सो थिंग्स फिट, जर कोर्टाला वाटलं तर, मे आफ्टर रेकॉर्डिंग इट्स रिझन फॉर होल्डिंग सच अ क्लेम ऑर डिफेन्स, कोर्ट कोणाचं काय आहे ते घेऊन घेईल जवळ, होल्डिंग अ क्लेम और होल्डिंग अ डिफेन्स. ठीक आहे, डिफेंडंट असेल तर डिफेन्स, प्लेंटिफ असेल तर प्लेंट होल्ड करेल, त्याच्यावर विचार करेल आणि रायटिंग मध्ये रिझन लिहिल कोर्ट की काय कारण आहे यांचे अबॅन्डन करण्यासाठी, विथड्रॉ करण्यासाठी. Claim or defense to be false or vexatious, make an order for the payment to the objector by the party by whom such a claim or defense has been put forward of cost by way of compensation. आता कोर्ट काय करणार आहे, त्या ऑब्जेक्टरला ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याचं जर खरं निघालं तर त्याला पेमेंट देणार आहे, म्हणजे पैसे देणार आहे बाय वे ऑफ कंपल्सेशन, म्हणजे त्याची नुकसान भरपाई देणार आहे. कारण की माझ्यावर जर कोणी ॲलिगेशन्स लावले होते तर माझं डिफॉर्मेशन होतं, म्हणजे माझं नुकसान झाले कुठेतरी, तर माझं कंपल्सेशन आता अदर पार्टीकडून कोर्टाला मिळून देणार. हे आहे कंपल्सेटरी कॉस्ट. ओके, कळलं, महत्वाचं आहे, म्हणून मी थोडं हळू आणि व्यवस्थित शिकवत आहे, समजलं नाही तर विचार. Subroot 2. No court shall make any such order for the payment of an amount exceeding 3,000 rupees or exceeding the limit of a pecuniary jurisdiction whichever amount is less. कोर्ट तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये किती कॉस्ट लावू शकतं, तर कोर्ट तुम्हाला 3,000 पर्यंतच कॉस्ट लावू शकतो, 3,000च्या वर लावू शकत नाही. किंवा त्या कोर्टाचे पिक्युनियरी लिमिट्स काय, जर समजा त्या कोर्टाला 2,000 रुपयेचा ज्युरिस्डिक्शन आहे, अधिकारच तेवढे आहे, तर मग कोर्ट 2,000च्या वर लावणार नाही, म्हणजे एक्सिडिंग पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन जाणार नाही, एक्सिडिंग 3,000 रुपीज जाणार नाही. Provided that where the pecuniary limits of the jurisdiction of any court exercising the jurisdiction of court of small causes under the provisions Small Causes Court Act. मग आता पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन कुठं स्मॉल कॉजेस कोर्टाचं दिलेलं आहे, स्मॉल कॉजेस कोर्ट ऍक्ट मध्ये. मग स्मॉल कॉजेस कोर्ट असेल तर त्याला जेवढं ज्युरिस्डिक्शन दिलं आहे पैशाचं 100 रुपये 1,000 रुपये तो त्याच्यावर जाणार, तेवढंच लागेल. For under the corresponding law in force in any part of India to which it said act done does not extend and not being a court constituted under such act or law are less than 250 rupees. मग आता इथे म्हटलं आहे
इंडियामधल्या कोर्टाच्या बाहेर जो कोर्ट असेल तर त्याला हे लागू होणार नाही प्रोव्हिजन. आणि ज्या कोर्टाला 200 रुपयापर्यंत जर स्मॉल कॉजेस कोर्टाला 200 रुपये आहे अधिकार तर मग त्यांनी ती तेवढाच लावावा. ठीक आहे. द हाय कोर्ट मे एम्पॉवर सच अ कोर्ट टू अवॉर्ड ऑफ कॉस्ट अंडर धिस सेक्शन एनी अमाउंट नॉट एक्सिडिंग 250 रुपीज. बरोबर आहे. तुमच्या याच्यात हेच आहे ना 50 रुपीज. अँड नॉट एक्सिडिंग द लिमिट बाय मोर दॅन 100 रुपीज. आता स्मॉल कॉजेस कोर्टाला हायकोर्ट ठरवून देणार आहे की 200 रुपये 250 रुपये लावायचा आणि कुठल्या कुठल्या केसेसमध्ये 100 रुपये लावायचा. ठीक आहे. लिमिटेशनच्या बाहेर जाणार. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट हे महत्वाचं नाही आपल्याला स्मॉल कॉजेस फक्त 3000 लक्षात ठेवा आणि हे 3 पॉइंट लिहून दिले ते लक्षात ठेवा. ठीक आहे. या 2 पैकी प्रश्न येत नाही. Provided further that the High Court may limit the amount which any courts or class of a courts in empowered to award as a cost under this section. ही लिमिट कोण ठरवणार आहे? हाय कोर्ट ठरवणार आहे. समजा महाराष्ट्र हायकोर्टला वाटलं की आपल्या इथे 3000 पेक्षा जास्त कॉस्ट लावा तर इथे एक अमेंडमेंट करतील रूल्स मध्ये छोटी कॉस्टच्या रूल मध्ये. इथे करणार नाही सेक्शन मध्ये रूल मध्ये करतील आणि सांगेल की महाराष्ट्र हायकोर्टाने 4000 5000 लावू शकता. ठीक आहे. हाँ 3 मध्ये या. सब रूल 3. No person against whom an order has been made under this section shall by reason thereof be exempted from any criminal liability in respect of any claim or defense made by him. खूप महत्वाची लाईन आहे ही. जर समजा माझ्यावर कोणी हा ए आहे आणि हा बी आहे. ए साहेबांनी बी वर एक डिफॉर्मेशनचा दावा टाकला. ठीक आहे की नाही. आता कोर्टामध्ये बी ने ऑब्जेक्शन घेतलं. प्रूव्ह झालं कोर्टामध्ये की डिफॉर्मेशन खोटारडं होतं. कोर्टाने याच्यावर 3000 रुपयाचा काय टाकला हो कंपन्सेशन टाकला. यांनी कंपन्सेशन भरलं पण बीला. आता काय राहिलं? काहीच नाही राहिलं. पण हा सेपरेट सूट डिफॉर्मेशनचा क्रिमिनल त्याच्यावर लावू शकतो अजूनही जरी कंपन्सेशन भरलं तरी. म्हणजे ए जो आहे तो एक्झाम्प्ट होणार नाही क्रिमिनल लायबिलिटी पासून. कंपन्सेशन दिलं म्हणजे संपलं का? कंपन्सेशन दिलं मीन्स तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट गेलं होतं ते मिटलं सिव्हिल सूट मध्ये. पण माझं डिफॉर्मेशन झालं. आता जर मी त्या डिफॉर्मेशनवर एक जजमेंट नाही आणलं की मी अशा कॅरेक्टरचा नाही असं जर कॅरेक्टर माझं कोर्टाने डिक्लेअर नाही केलं. हा म्हणतो की तू खराब कॅरेक्टरचा ॲलिगेशन लावून दिले. पण जर आता इथे फक्त कंपन्सेशन ग्रांट केलंय कोर्टाने सिव्हिल केसेस मध्ये. पण क्रिमिनल केसेस मध्ये आता तो जाईल एक क्रिमिनल मॅटर पासून त्याला एक्झम्पशन नाही आहे. म्हणजे माझं कॅरेक्टर चांगलं आहे की नाही हे कोर्ट ठरवेल. ठीक आहे की नाही. मग आता कोर्ट जे ठरवणार आहे तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर एक क्रिमिनल सूट दुसरा दाखल क्रिमिनल केस दुसरी दाखल करू शकता. क्रिमिनल लायबिलिटी मधून तो सुटत नाही जरी त्यांनी कंपन्सेशन भरलं तरी. नो पर्सन अगेन्स्ट हुम अन ऑर्डर हॅज बीन मेड. काय ऑर्डर केली हो? अगेन्स्ट हुम कंपन्सेशनची ऑर्डर केली आहे अंडर दिस सेक्शन. ठीक आहे की नाही. शॅल बाय रिझन देअरऑफ त्या फक्त रिझन साठी पैसे दिले म्हणून बी एक्झम्प्टेड फ्रॉम एनी क्रिमिनल लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ एनी क्लेम ऑर डिफेन्स मेड बाय हिम. ठीक आहे. तो एक्झम्प्ट केला जाणार नाही. आता इथे म्हणून मॅडम नो तो कुठेच नाही आहे तर नो वरतीच आहे. 3च्या पुढे बघा नो पर्सन. ठीक आहे. तर एक्झम्प्ट केला जाणार नाही. स्टार्टिंगला नो शब्द सरळ दिला आहे. नो बी नॉट बी एक्झम्प्टेड फ्रॉम एनी क्रिमिनल लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ एनी क्लेम ऑर डिफेन्स मेड बाय हिम. ठीक है. Sub rule 4. The amount of any compensation awarded under this section in respect of a false or vexatious claim or defense shall be taken into account in any subsequent suit for a damages or compensation in respect of such a claim or defense. आता इथे काय म्हटलं आहे? कुठलाही इथे जो तुम्हाला फॉल्स आणि वेक्शिशियस साठी कंपन्सेशन लावलेला आहे ना तो आता तुम्ही प्रत्येक सूट मध्ये त्याला मागू शकता. ठीक आहे की नाही. इथे काय म्हटलं आहे? ए आणि बी चा सॉर्ट आउट झाला होता 3000 रुपये भरला. आता बी जातो अपील मध्ये पुन्हा म्हणतो 3000 कंपन्सेशन द्या. तिथं बदनामी केली ती तर कोर्ट काय म्हणणार ऑलरेडी तिथे तुमचं झालेलं आहे. डबल एकाच गोष्टीवर तुम्हाला कंपन्सेशन मिळणार नाही. ठीक आहे. 35B कॉस्ट फॉर कॉजिंग द डिले. आता ऍडजॉइंटमेंट कॉस्ट जसं काल आपण ऍडजॉइंटमेंट पाहिलं याच्यासाठी माहितीये का आपण जे रूल्स आधी घ्यायचे जे ऑर्डर घ्यायचे तशा तऱ्हेने जातो. कॉस्ट फॉर कॉजिंग द डिले. जर एखादं मॅटर ऍडजॉइंट करून दिलं मला कोर्टाने आणि मी त्या तारखेला हजर नाही झाले तर कोर्ट मला कॉस्ट लावेल. ठीक आहे की नाही. ऍडजॉइंटमेंट काल पाहिलं ना. तर बघा इफ ऑन एनी डेट फिक्स्ड फॉर द हिअरिंग ऑफ ए सूट और फॉर टेकिंग एनी स्टेप देअरिंग अ पार्टी टू द सूट. कुठल्याही कोर्टाने तुम्हाला सांगितलं होतं की हिअरिंग आहे आज तुम्हाला ह्या स्टेप घ्यायच्या आणि तुम्ही घेतला नाही तर कोर्ट तुम्हाला कॉस्ट लावणार आहे डिले साठी.
फेल्स टू टेक अ स्टेप, कधी लावणार आहे? फेल्स टू टेक अ स्टेप. तुम्हाला स्टेप घ्यायला सांगितलं तर आज एव्हिडन्स घ्यायचं तो कोर्टात जाऊन, विटनेस येणार होता, विटनेस येऊन बसला, तुम्ही गेले, कॉस्ट लावेल कोर्ट, कारण की तुम्ही फेल झाला. विच ही वॉज रिक्वायर्ड बाय और अंडर दिस कोड टू टेक ऑन द डेट, त्या डेट वर घ्यायच्या होत्या, ते तुम्ही फुलफिल केलं नाही. B. Obtain an adjournment for taking such a step or for producing evidence or on any other ground. Adjournment, ठीक आहे की नाही? एखादी तुम्ही adjourn करून मागितली आहे केस, obtain adjournment. Adjournment obtain केलेला आहे for taking such a step and for producing evidence. कुठलेही evidence produce करणार तर पण केले नाही, आता तुम्हाला कोर्ट कॉस्ट लावणार आहे. म्हणजे parties at default, जी पार्टी डिफॉल्ट करेल तिला कॉस्ट लावणार. The court may, for a reason to be recorded, court reason record करे, make an order requiring such a party to pay to the other party such a cost as would, in the opinion of the court, be reasonably sufficient to reimburse. म्हणजे काय? अशी कॉस्ट लावेल तुम्हाला की समोरच्या पार्टीला द्या आणि समोरची पार्टी जी खर्च करून आली आहे ना, तो तिचा खर्च म्हणजे काय म्हणतात त्याला, रिएम्बर्समेंट भरून निघेल. ठीक आहे की नाही? आज विटनेसला बोलवलं तुम्ही, ठीक आहे की नाही? प्लेंटिफ, एक प्लेंटिफ आहे, एक उदाहरण सांगते तुम्हाला. हा प्लेंटिफ आहे, हा आहे डिफेंडर. आज ना प्लेंटिफच्या विटनेसची क्रॉस होती. कोणाची? प्लेंटिफच्या विटनेसची क्रॉस होती. क्रॉस कोण घेतो? डिफेंडंट घेतं. यांनी बिचाऱ्याने येऊन बसला हा इथे आणि डिफेंडंट हजरच नाही आहे. मग हा तर याचे 200-500 रुपये खर्च करून तिकीट घेऊन आला की नाही, मग रिएम्बर्स म्हणजे जेवढा त्याचा खर्च झाला तेवढा आता कोर्ट याला भरायला लागेल, याला द्यायला लागेल डिफेंडंटला. ओके. The other party in respects of expenses incurred by him to attending the court on that day. ठीक आहे की नाही? मग अटेंड जे झाले त्याला द्या, त्या डेटला, दुसऱ्या डेटला द्या, ज्या दिवशी तो नाहीच आहे. अँड पेमेंट ऑफ सच अ कॉस्ट ऑन द डेट नेक्स्ट फॉलोइंग द डेट ऑफ सच ऑर्डर. नेक्स्ट डेट जे येईल त्या डेटला तुम्हाला त्यांना पैसे द्यायचे. शॅल बी अ कंडिशन प्रेसिडेंट टू द फर्दर प्रोसिक्युशन. आता इथे कंडिशन प्रेसिडेंट केलेला आहे फॉर दी फर्दर प्रोसिक्युशन. खूप सोपं आहे, फक्त आपण काय करतो, वाचताना लक्ष देत नाही. काय म्हटलंय? कंडिशन प्रेसिडेंट फॉर दी फर्दर प्रोसिक्युशन. पुढे जी काही आता इथून पुढे ह्याचं विटनेस झाल्यानंतर, एव्हिडन्स झाला, पुढे काय जी याला प्रोसिजर घ्यायची होती, काही एव्हिडन्स दाखल करायचे होते, यांना काहीतरी विटनेस आणायचे ते, पण मी आता पहिली 500 रुपये कॉस्ट भरल्याशिवाय याला काहीच करता येणार नाही. कंडिशन लावली कोर्टाने. कंडिशन प्रेसिडेंट म्हणजे काय? पहिले ती कंडिशन फुलफिल करा, नंतरच तुम्हाला समोरचं मिळेल. तर म्हटलंय कंडिशन प्रेसिडेंट फॉर द फर्दर प्रोसिडिंग, म्हणजे नंतर आता जी कोर्टामध्ये प्रोसिडिंग होणार आहे त्या मॅटरला घेऊन ती होणार नाही जोपर्यंत डिफेंडंट 500 रुपये कॉस्ट त्या विटनेसचा भरणार नाही. कळलं? ए आणि बी दोन इथे दिलेले आहे कंडिशन प्रेसिडेंट प्रोसिक्युशन साठी. द सूट बाय द प्लेंटिफ वेअर द प्लेंटिफ वॉज ऑर्डर टू पे सच अ कॉस्ट. आता जर प्लेंटिफचा सूट असेल, ठीक आहे की नाही? आता इथे दोन गोष्टी दिलेल्या कंडिशन प्रेसिडेंट साठी. काय दिले बघा? पहिले काय म्हटलं आहे? द सूट बाय द प्लेंटिफ वेअर द प्लेंटिफ वॉज ऑर्डर टू पे द कॉस्ट. प्लेंटिफला जर ऑर्डर दिली होती कॉस्ट पे करण्यासाठी डिफेंडंटची, तर प्लेंटिफचा सूट समोर जाणार नाही. ठीक आहे? पुढे काय म्हटलं? कॉस्ट भरल्याशिवाय सूट नाही जाणार होता, त्याचा स्टेप्सच घेता येणार नाही प्लेंटिफला. द डिफेन्स बाय द डिफेंडंट वेअर द डिफेंडंट वॉज ऑर्डर टू पे द कॉस्ट. आणि डिफेंडंटने कॉस्ट भरली नसेल तर त्याला त्याचा डिफेन्स पुढे घेतात. ठीक आहे? Where separate defense have been raised by the defendants or a group of the defendants, payment of such a cost shall be condition precedent to the further prosecution of the defense by such a defendant or groups of a defendant as have been ordered by the court to pay such a cost. ज्या डिफेंडंटला पे करायला सांगितलं तर त्याच्या पुढचा डिफेन्स पुढे जाणार नाही, आणि ग्रुप ऑफ ए डिफेंडंट असेल तर त्या ग्रुप पुढचाही डिफेन्स पुढे जाणार नाही. ठीक आहे? द कॉस्ट एक्सप्लेनेशन झाल्यानंतर The cost ordered to be paid under subsection 1. Subsection 1 मध्ये कशाची स्टेप घेत नाही म्हणून तुम्हाला कॉस्ट पेड करायला लावली होती. Shall not, if paid, be included in the cost awarded in the decree passed in the suit. But if such a costs are not paid, a separate order shall be drawn up indicating the amounts of such a cost and names and address of the person by whom such a costs are payable, and the order so drawn up shall be executed against such a person. आहे shall not ला बाजूला ठेवाया. ठीक आहे? आता इथे परत त्यांनी कन्फ्युज केलं आपल्याला. shall not आणि इथे काय केलं आहे? if paid
आणि दुसऱ्या याच्यामध्ये दिला इफ नॉट पेड. दोन गोष्टी, ठीक आहे, ह्या दोन लक्षात ठेवा. पहिले काय म्हटलंय, इफ पेड, जर कॉस्ट लावली होती ती पेड केली, बी इन्क्लुडेड इन द कॉस्ट अवॉर्डेड इन द डिक्री पास्ट इन द सूट, तर त्याच्यात सांगितलं जाईल की तुम्ही कॉस्ट पेड केली. बट इफ सच कॉस्ट आर नॉट पेड, जर पेड केली नाही कॉस्ट, तर अ सेपरेट ऑर्डर शॅल बी ड्रॉन अप इंडिकेटिंग द अमाउंट ऑफ सच कॉस्ट. मग कोर्ट तुम्हाला सेपरेट ऑर्डर काढेल की पहिले कॉस्ट पेड करा अँड द नेम्स अँड ऍड्रेस ऑफ द पर्सन बाय होम सच कॉस्ट आर पेएबल, आणि ज्याला कॉस्ट द्यायची आहे त्याचा ऍड्रेस आणि नेम लिहिते, या व्यक्तीने या व्यक्तीला कॉस्ट एवढी द्यायची आहे. अँड द ऑर्डर सो ड्रॉन अप शॅल बी एक्झिक्युटेबल अगेन्स्ट सच अ पर्सन, आणि जी ऑर्डर केलेली आहे ना कोर्टाने की यांनी एवढी कॉस्ट या व्यक्तीला द्यायची, त्याचा ऍड्रेस लिहिला, ती एक्झिक्युटेबल ही राहील. एक्झिक्युटेबल म्हणजे काय, एक्झिक्युटेबल मीन्स समजा जर त्यांनी कॉस्ट भरली नाही तर त्याची प्रॉपर्टी अटॅच होईल, त्याची प्रॉपर्टी सेल म्हणजे एक्झिक्युशन होईल पुढे, एक प्रॉपर्टी अटॅच होईल, प्रॉपर्टी सेल होईल त्या पर्टिक्युलर ऑर्डरवर. आणि याच्यासाठी कोर्ट काय करताय, सेपरेट ऑर्डर काढताय जर पेड केली नाही तर, आणि पेड केली तर सरळ मेन्शन करून की एवढी पेड. समजला फाइंड आउट कॉस्ट मध्ये. चला ऑर्डर 20A कॉस्ट. कॉस्ट पाहिली होती 35 मध्ये, काय पाहिली होती त्याच्यावरून समजून जाईल तुम्हाला ऑर्डर काय. जनरल कॉस्ट मध्ये पाहिलं होतं की सूटवर खर्च देणार आहे कोर्ट, जो काही ज्याच्याकडून निकाल लागेल म्हणजे इव्हेंट फॉलो जिथे करेल तिथे कॉस्ट देणार आहे कोर्ट. त्याच्यानंतर काय होतं, कंपन्सेशन, वॅक्शिशियस कोर्टाला दाखल केलं तर त्याच्यानंतर ऍडजंट. आता तिन्ही पण तर झाले, पण याच्या व्यतिरिक्त कोर्टाला जर कॉस्ट लावायची असेल तर मग या तिन्ही मध्ये ते प्रोव्हिजन नाही म्हणून ऑर्डर मध्ये दिलाय, त्याला म्हणतात मिसक्लॅनियस कॉस्ट. ठीक आहे की नाही, या तिन्ही मध्ये बसत नाही, तुम्ही ऍडजंट मध्ये बसत नाही, वॅक्शिशियस सूट मध्ये बसत नाही आणि जनरल पण बसत नाही, तर मग अशा काही गोष्टी असतात तिथे मिसक्लॅनियस म्हणून दिलेलं असते आणि ऑर्डर सांगतात की मग याच्यात बसत नसेल तर ऑर्डर मधून कॉस्ट लागतात. आता काय म्हणजे प्रोव्हिजन रिलेटिंग टू द सर्टन ऍटम स्पेसिफिक मेन्शन केलं की इथे पण कॉस्ट लागेल. विदाउट प्रिजुडाइज टू द जनरॅलिटी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस कोड रिलेटिंग टू द कॉस्ट, द कोर्ट मे अवॉर्ड कॉस्ट इन रिस्पेक्ट ऑफ, खाली दिले ना त्याच्यात कॉस्ट लागेल. Expenditure incurred for the giving of any notice required to be given by law before the institution of suit. सूट इन्स्टिट्यूशन करायच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की कायद्याने की एक नोटीस पाठवा पहिले कोणाला तरी, ठीक आहे की नाही. आता डायव्होर्स जायच्या आधी डायव्होर्सची नोटीस पाठवणं कंपल्सरी आहे डायरेक्ट कोर्टामध्ये जाण्याच्या ऐवजी, ठीक आहे की नाही. तुमची बिल्डिंग डिमॉलिश करायची आहे, बिल्डिंग डिमॉलिश करायच्या आधी तुम्हाला नोटीस द्यावीच लागते. कंगना राणावतचं मॅटर ऐकलं असेल तुम्ही, विदाउट नोटीस डायरेक्ट आज नोटीस दिली आणि उद्या डिमॉलिश केलं, असं करता येतं का नाही. आधी 15 दिवस आधी त्या माणसाला नोटीस द्यावी लागते. तर या नोटीसला जर खर्च लागला असेल तुम्हाला, हे येते का जनरल सूट मध्ये, 35 मध्ये येते, ऍडजमेंट मध्ये येते, कंपन्सेशन नाही. मग अशी नोटीस जर द्यायला लागली ती लॉनी रिक्वायर्ड आहे, देणं गरजेचं आहे, उगीच नाही, लॉनी रिक्वायर्ड आहे, तर मग या नोटीसचा खर्च सुद्धा कोर्ट तुम्हाला देणार. एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर खर्च, एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर द गिव्हिंग ऑफ एनी नोटीस रिक्वायर्ड टू बी गिवन बाय लॉ बिफोर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. हे तुम्हाला सांगावं लागेल, सर मी याला एवढी नोटीस पाठवली की त्याला एवढा खर्च आला, मला हा कॉस्ट पाहिजे त्याच्यात, ठीक आहे की नाही. माझा काही नाही, आपण मध्ये पाठवतो त्याचा खर्च, ठीक आहे की नाही. आता इथे कोर्टाची प्रोसिडिंग सुरू नाही, कोर्ट जेव्हा प्रोसिडिंग सुरू होते तर ज्या दिवशी प्रोसिडिंग सुरू झाली त्या दिवसापासून एंड पर्यंत तो तुम्हाला 35 मध्ये खर्च देतच आहे कॉस्टचा, कॉस्ट फॉर द इव्हेंट. पण इन्स्टिट्यूशनच्या आधीच तुम्ही खर्च केला, 2 वेळा नोटीस पाठवली, बाबा माझे पैसे परत दे, पण तो देत नाही आहे. सो याचा सुद्धा खर्च जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कोर्टाला मागा. इथे पहिल्या रूल मध्ये म्हटलं की रिक्वायर्ड बाय लॉ, लॉना नोटीस पाठवणं गरजेचं असेल, रिक्वायर्ड. आता पुढे काय म्हटलंय, एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन एनी नोटीस विच दो नॉट रिक्वायर्ड गिवन बाय लॉ हॅज बीन गिवन बाय एनी पार्टी टू द सूट टू एनी अदर पार्टी बिफोर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. पुन्हा सांगता आहे दुसऱ्या याच्यामध्ये उलट, जरी लॉनी रिक्वायर्ड नव्हती पण तुम्ही मात्र त्याला नोटीस पाठवली, का हो, कारण नेहमी लॉ काय म्हणतं आपलं इक्विटी ऑफ जस्टिस करतं का, तर डायरेक्टली मी कोणावर ऍक्शन घेतली तर तिथे थोडंसं बॅड इम्प्रेशन पडतं, ठीक आहे की नाही. मला म्हणायचं होतं हिला की तू माझे 1 लाख रुपये परत दे, याच्यासाठी मी हिला ना रिक्वेस्ट केली, आधी देत नाही, मग मी वकिलाकडे गेले, वकिलाकडून नोटीस पाठवली, ठीक आहे की नाही. मग मी कोर्टात गेले, सर बघा वकिलाकडून नोटीस पाठवून सुद्धा मला पैसे देत नाही आहे, तर वकिलाच्या जर नोटीसचा खर्च आला ना तो कोर्ट मला देईल जेव्हा सूटचा रिझल्ट आहे, ठीक आहे की नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी, रिक्वायर्ड बाय लॉ असलं तरी मला पैसे भेटणार आहे, रिक्वायर्ड नॉट बाय लॉ असलं तरी मला पैसे भेटणार आहे. तर हे इन्स्टिट्यूशनच्या आधी सांगताय, सेक्शन मात्र इन्स्टिट्यूशनच्या आधीचं काही बोलत नाही, सेक्शन आफ्टर इन्स्टिट्यूशन ऑफ दी सूट म्हणतात. ओके, हा कोर्ट शॅल
सी मध्ये आहे. एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन टायपिंग, रायटिंग, प्रिंटिंग अ प्लीडिंग फाईल्ड बाय न्यूज पार्टी. फाईल करून घेऊन चालले तुम्ही कोर्टामध्ये. सो आता इथे म्हटलंय की एक फाईल करत आहे तुम्ही, ते टायपिंगचा खर्च, रायटिंगचा खर्च, प्रिंटिंगचा खर्च, जे काही खर्च येत आहे ते तुम्ही कोर्टाला मागू शकता. ओके. टायपिंग, प्रिंटिंग, मला फाईल तयार करावी लागेल ना. माझं काय म्हणणं आहे, ते प्लेन तयार करावं लागेल, त्याला कागदपत्र जोडावं लागेल, त्याची कॉपी करायची, मला त्याची कॉपी करायची, एक डिफेंडंटला द्यायची, एक कोर्टात द्यायची आहे. जेवढे डिफेंडंट असले, समजा 10 डिफेंडंट असले, मला 10 बंच बनवायचे आहे. कमी खर्च येतो का 10 बंचला? ठीक आहे की नाही? किती मोठा होईल खूप मोठे मोठे असतात. जे काही प्लीडिंग फाईल करण्यासाठी इथे प्लीडिंग शब्द दिलाय, म्हणजे डिपेंडंटचा WS पण असू शकतो, प्लेंटिफचा प्लेंटही असू शकतो. ओके. चार्ज पेड बाय पार्टी फॉर इन्स्पेक्शन ऑफ द रेकॉर्ड ऑफ द कोर्ट फॉर द पर्पज ऑफ द सूट. आता मला जर काही इन्स्पेक्शन करायचं काम पडलं, मला जर कुठे डॉक्युमेंट सर्च करायला जायचं काम पडलं, मी महानगरपालिकेत गेले, मला मी म्हणते की सर या व्यक्तीचे एक डॉक्युमेंट आहे, RTI नुसार गेले, ठीक आहे की नाही, राईट टू इन्फॉर्मेशन, मला कुठले डॉक्युमेंट चेक करायचं, तर ते काय म्हणते, ठीक आहे पहिले RTI ची फीस भरा तुम्ही. RTI ऍक्ट नुसार आले ना राईट टू इन्फॉर्मेशन, तर फीस भरा. 10 रुपये फीस आहे, 20 रुपये फीस आहे, नंतर आम्ही तुम्हाला त्याची फाईल बघायला देऊ. हे 10 रुपये मी माझ्या खिशातून का देऊ? जे काही इन्स्पेक्शन करायचं काम, जर एखादा रेकॉर्ड पडत असेल, त्याच्यासाठी खर्च येत असेल, तर ते तुम्हाला काय करणार आहे, कोर्ट देणार आहे. समजा मला एखाद्या मॅटर मधली कॉपी पाहिजे असेल कोर्टातून, तर कॉपीचं त्या दिवशी सांगितलं, रिसिप्ट मिळते, पैसे भरावे लागतात. सो जे काही काम पडलं ते कोर्ट मला पैसे देणारे आहे. एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय अ पार्टी फॉर द प्रोड्युसिंग विटनेसेस इवन दो नॉट समन्ड थ्रू द कोर्ट. कोर्टाने समन करून विटनेसला बोलावलं जरी नसेल, पण तुम्ही अशा अर्जंट काही विटनेस घेऊन आला असेल, आणता येते आपण पाहिलं, तर त्याचा सुद्धा खर्च तुम्ही मागू शकता. In the case of appeal, charges incurred by a party for the obtaining any copies of judgment and decree which are required to be filed along with the memorandum of the appeal. मला अपील करायची आहे, खालच्या कोर्टात जजमेंट लागलाय, त्या जजमेंटच्या मला कॉपी घ्यायच्या आहेत आणि त्या कॉपीज घेऊन वरच्या कोर्टात अपील करायची आहे. तुम्ही त्या अपीलेट कोर्टामध्ये काय करू शकते, मी अपील जे तयार करते ना, अपीलची फाईल, त्यामध्ये सांगू शकते की मला कॉपी काढायला एवढा खर्च आला, मला तो द्या. कळलं? मेमोरंडम म्हणजे काय? आपण इथे प्लेंट म्हणतो, WS म्हणतो, तिथे काय म्हणतात माहितीये का, त्याला मेमोरंडम म्हणतात अपील मध्ये. हायकोर्ट काय म्हणतो त्याला शब्द, मेमोरंडम. मेमोरंडम ऑफ द प्लेंटिफ, मेमोरंडम ऑफ द डिफेंडंट. ठीक आहे की नाही? आता आपण अपील दोघंही मागू शकतात. कोर्टाला डिस्क्रेशन आहे की खरंच कोणाचं लॉस झालाय जास्त, कोणाचं फायदा झालाय, त्याचा लॉस झालाय.